नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आर्टिक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. शिक्षक मित्र हो, सध्या शिक्षक बदल्यांचं वारं वाहत असून यामध्ये जे बदली पात्र शिक्षक आहेत त्यांना नक्कीच उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी आजचा हा विशेष बदली संदर्भामधला हा व्हिडिओ, यामध्ये नुकतंच माहितीच्या अधिकारामध्ये शिक्षक बदलीविषयी जे काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, माहिती मागवण्यात आलेलं आहे, त्याचं या ठिकाणी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती बघणार आहोत की माहितीच्या अधिकाराखाली काय नेमकी माहिती आपल्याला मिळालेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन जर असाल तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी इत्यंतभूत आणि करंट अफेअर्स सहित हे यूट्यूब चॅनल माहिती देत असून आपणा सर्वांकरता आम्ही सदैव सेवेमध्ये आहोत. शिक्षक मित्र हो, या ठिकाणी आपल्या मित्रांना सुद्धा रिकमेंड करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्यांना पण सुद्धा शेअर करा. चला तर आज आपण बघणार आहोत की शिक्षक बदली जे आहे तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली कुठली माहिती आपल्याला मिळालेली आहे. चला तर आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर शिक्षक मित्र, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये या ठिकाणी जो काही 8 मार्च 2025 रोजी जो काही प्रणालीमध्ये माहिती मागवण्यात आली होती, तर या संदर्भामध्ये हे आजची ही माहिती असून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एक माहिती लक्षात घ्यायची आहे की संवर्ग 1 ते संवर्ग 4 पर्यंत जे काही आपल्याला नियम माहिती आहेत किंवा त्या संदर्भामधले जे काही माहिती मागवली जाते, तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे संवर्ग 1 आणि 2 मध्ये च्या संदर्भामधला हा माहिती अधिकाराचा हा अर्ज असून त्या संदर्भामधलं आपण आता विश्लेषण बघणार आहोत. चला तर आपण आता या ठिकाणी बघूया की 24 मार्च 2025 रोजी ही माहिती पुरवण्यात आलेली आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की 8 मार्च 2025 रोजीचा ऑनलाईन प्रणालीवर सादर करण्यात आलेली माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये या माहिती मिळवण्याबाबतचा अर्ज या कार्यालयास दिनांक 11 मार्च 2025 रोजी प्राप्त झालेला आहे. त्या आपल्या सदर अर्जान्वये प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली 18 जून 2024 ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी संवर्ग 1 आणि 2 या 2 बदली संवर्गाचा यापूर्वी कधीही लाभ घेतला नाही, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विद्यमान शाळेमध्ये जी सेवा निश्चित धरायची आहे या संदर्भामध्ये उपलब्ध शासन निर्णयाची प्रत मिळण्याबाबत विनंती केली आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की 18 जून 2024 च्या बदली संदर्भामधलं जे काही या ठिकाणी जी काही माहिती आहे किंवा जो निर्णय आहे, तर त्या संदर्भाच्या अनुषंगानं संवर्ग 1 आणि 2 मध्ये ज्यांनी बदलीमध्ये संवर्ग 1 आणि 2चा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये जी सेवा आहे निश्चित धरावायची ती किती आहे आणि त्या संदर्भामधलं शासकीय मार्गदर्शन मागितलेलं आहे, त्या संदर्भामधल्या निर्णयाची प्रत मागितलेली आहे. या पत्राद्वारे असं कळवण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या ज्या काही जिल्ह्यांतर्गत बदल्याचं धोरण आहे, ग्रामविकास विभागाच्या 18 जून 2024 रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसार विहित करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा अंतर्गत बदलीकरिता विशेष संवर्ग 1 व 2 अंतर्गत बदलीकरिता अर्ज करण्याकरिता विद्यमान शाळेतील सेवेबाबत या विभागाच्या 23 नोव्हेंबर 2022 रोजीचं जे काही पत्र आहे त्याच पत्रान्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या आहे. सदर पत्राची जी काही प्रत आहे ती सोबत जोडलेली आहे. यामध्ये सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास अधिक अपील करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूचित करण्यात आले. तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की ही जे काही संवर्ग 1 आणि 2 मध्ये माहिती मागवलेली आहे की त्याची शाळेमधली त्या विद्यमान शाळेमधली किती सेवाग्राही धरली पाहिजे, तर त्या संदर्भामधला हा जुनं जे आपलं पाठीमागचं जे काही पत्र आहे 23 नोव्हेंबर 2022 रोजीचं, तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 आणि 2 यांना विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे यामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी 7 एप्रिल 2021च्या निर्णयानुसार सुधारित धोरण विहित करण्यात आलेले आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्षे सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे याबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिल्हा अंतर्गत बदली परीक्षा ज्या शिक्षकाची विद्यमान शाळेत दिनांक म्हणजे 30 जूनपर्यंत ज्यांना सलग 3 वर्षे सेवा झालेली आहे असेच शिक्षक जे आहे तर ते शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 आणि विशेष संवर्ग भाग
शिक्षक भाग 2 अंतर्गत बदलीसाठी विनंतीसाठी पात्र आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की त्या विद्यमान शाळेमधली किमान 3 वर्षे सेवा ही त्यांची पात्र झालेली असावी, पूर्ण झालेली असावी, तरच त्यांना संवर्ग 1 आणि 2 मध्ये बदली झाल्यानंतर जर अगोदर त्याच पद्धतीनं बदली झाली असेल तर या ठिकाणी अधिक पुन्हा पुढची बदली मागण्यासाठी किमान 3 वर्षे त्या शाळेमध्ये सेवा झालेली पाहिजे, तरच ते या ठिकाणी पात्र आहेत. अशा संदर्भाचं हे मार्गदर्शन आलेलं असून यामध्ये शासनाचं दुसरा एक आपल्याला एक नुकतंच जे पत्र प्राप्त झालेलं आहे 28 मार्च 2025 रोजी जे काही मार्गदर्शन झालेलं आहे किंवा या ठिकाणी पत्र मिळालेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की यामध्ये एक दुसरी एक बाब आहे की जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 करिता जे शिक्षक 30 जून 2025 रोजी वयाची 53 वर्षे जर पूर्ण करत असतील तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे. या संदर्भामधला हा आजचा व्हिडिओ असून आवडल्यास नक्की शेअर करा आणि अपडेट कशी वाटली त्याकरिता आम्हाला नक्की काही गोष्टी सुचवा आणि कमेंट करून या ठिकाणी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.